नमस्कार मंडळी, मी ऋतुजास रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण स्वीटकॉर्न सूप रेसिपी पाहणार आहोत. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम स्वीटकॉर्न सूपचा एक घोट घेतला की शरीराला एक वेगळीच ऊब मिळते. आणि आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी साध्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने स्वीटकॉर्न सूप बनवून दाखवणार आहे. एकदा ही पद्धत पाहिली तर पुन्हा बाहेरचं सूप मागवावं असं वाटणार नाही. चला तर मग पावसात झटपट होणारं असं फ्रेश हेल्दी घरचं स्वीटकॉर्न सूप बनवूया. सर्वांच्या आवडीचं हलकं आणि पौष्टिक चविष्ट स्वीटकॉर्न सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं. पावसाळ्यात काहीतरी गरम प्यायचं असेल किंवा हलकं आणि पोटभर खायचं असेल तर हे सूप नक्कीच करून पहा. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ताजे स्वीटकॉर्न. त्यामधील थोडे स्वीटकॉर्नचे दाणे बाजूला काढून घ्या आणि थोडे उरलेले स्वीटकॉर्न दाणे आपण हे बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले स्वीटकॉर्न घालून घेऊया. 1 वाटी स्वीटकॉर्न आपण घेतले आहेत. त्यामध्ये आपण 2 मिरचीचे तुकडे घातले आहेत. तुम्ही तिखट खात नसाल तर मिरची नाही वापरली तरी चालते. आता आपण या 2 वाटी पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा, इथे हे स्वीटकॉर्न व्यवस्थित बारीक झालं आहे. आता हे चाळणीने गाळून घेऊया आणि चाळणीवर राहिलेला जो स्वीटकॉर्नचा चोथा आहे तो आपण वापरणार नाही आहोत. हे बघा, व्यवस्थित गाळून झालं आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवूया आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. तुपामुळे छान टेस्ट येते सूपला. त्यामध्ये आपण 1 टीस्पून बारीक चिरून घेतलेला लसूण घालणार आहोत आणि 1 टीस्पून बारीक किसलेले आलं घालणार आहोत. छान असे लसूण आणि आले परतून घ्यायचे आहे. लसूण आणि आलं हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हलकंसं सोनेरी रंग आल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी बाजूला ठेवलेले स्वीटकॉर्न घालून घेणार आहोत. स्वीटकॉर्नसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान असे परतून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटानंतर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आणि 1 वाटी बारीक चिरलेल्या गाजराचे तुकडे आपण घातले आहेत. मध्यम गॅसच्या आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे. स्वीटकॉर्न आणि गाजर थोडेसे नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. स्वीटकॉर्न आणि गाजर थोडेसे नरम झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले हे स्वीटकॉर्न आणि गाजर थोडेसे नरम झालेले आहेत. आता यामध्ये आपण बारीक करून गाळलेले स्वीटकॉर्नचे मिश्रण ओतून द्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सूपचा दाटसरपणा ठेवू शकता. दाटसर सूप हवे असेल तर 1 वाटी पाणी वापरा. आता आवश्यकतेनुसार पाणी घाला किंवा व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा वापरू शकता. जर स्टॉक वापरत असाल तर सूपची चव आणखी छान लागते. मिश्रण उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्या. यानंतर पाव टीस्पून मिरपूड घातले आहे आणि यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. स्वीटकॉर्नची चव गोड असल्यामुळे थोडासा आंबटसरपणा येण्यासाठी आपण अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे. चवीनुसार मीठ, 1 टीस्पून साखर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यानंतर या सूपला 1 ते 2 मिनिटे मंद गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. एका छोट्या वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून गाठी न राहतील असं मिश्रण तयार करा. हे मिश्रण सूपमध्ये हळूहळू घालत राहा आणि सतत हलवत राहा. त्यामुळे सूप छान क्रीमी आणि स्मूथ होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बारीक चिरलेले कोबी, स्प्रिंग ऑनियन किंवा शिमला मिरचीही घालू शकता. त्यामुळे सूप अधिक रंगीत आणि पौष्टिक आणि चविष्ट देखील बनतं. सूप आणखी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. आता पहा किती सुंदर क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे. गॅस बंद करून वरून थोडी कोथिंबीर घाला आणि थोडं तूप घातलं तरी चालेल. यामुळे सूपची चव आणि सुगंध दोन्ही अप्रतिम होतात. गरमागरम स्वीटकॉर्न सूप तयार आहे. स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या हलक्या आहारासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही सूपमध्ये
व्हेजिटेबलचा स्टॉक वापरल्यास हॉटेलसारखी चव मिळते। हा किती छान आणि सुंदर आपलं हे स्वीटकॉर्न सूप तयार झालेले आहे। अगदी कमी खर्चामध्ये घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून साध्या सोप्या पद्धतीने आपण हे स्वीटकॉर्न सूप घरच्या घरी तयार केलेले आहे। पावसाळ्यात खाण्यासाठी हे गरमागरम स्वीटकॉर्न सूप तयार आहे। स्वीटकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि अनेक खनिजे असतात, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हातभार लागतो। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। अतिशय पौष्टिक आणि चविष्ट हे सूप तयार आहे। हे स्वीटकॉर्न सूप तुम्हाला आवडले असेल तर रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपी कशी झाली ते। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बनवता येईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।